मराठवाड्यावरती जी आपत्ती कोसळली, संकट कोसळले त्याची पाहणी करतोय. पण आता तुमच्या समोर येण्यापूर्वी बाजूला एका घरात गेलो, त्या घटनेने मी मनातून हादरलेलो आहे. 21 वर्षाच्या पोराने आत्महत्या केली, 15 दिवसाचं बाळ. त्याच्यामुळे खरंच मनातून मी हादरून गेलेलो आहे. कारण जीवन उद्ध्वस्त होतं, आयुष्यच वाहून गेले, नुसती शेतीने आयुष्य वाहून गेलेली आहे. आणि मी तुमच्याकडे यायला उशीर झाला याचं कारण मध्ये मध्ये जिथे मला थांबवलं तिथे थांबत मी इथे आलेलो. मध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने मी प्रसार माध्यमांशी बोललो आणि 2 प्रमुख मागण्या सरकारकडे केलेल्या. तुम्हाला त्या पटतात की नाही बघा. एक तर सरसकट कर्जमाफी मी मागितलेली आहे, आणि दुसरी गोष्ट, जसं आपल्यावरती हे संकट आलं तसंच संकट पंजाबवरती पण आलेलं गेल्या काही दिवसांपूर्वी. आणि पंजाब सरकारने तिथल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये दिलेले, आणि ते सुद्धा कालबद्ध कार्यक्रम करून. जर पंजाब सारखं सरकार, राज्य हे त्यांच्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देत असेल तर आपल्या सरकारला द्यायला काहीच हरकत नाही. ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या प्रमाणात सरकारने जी काही घोषणा केलेली आहे, मी काही राजकारण नाही करत, पण वस्तुस्थिती आहे. मी येताना सुद्धा बातमी पाहिली आणि मला वाटतं तो शेतकरी आपल्याला तिकडे त्या होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की तुम्ही नक्की काय करणार ते सांगा, तर त्यालाच पोलीस अटक करायला निघाले. आणि त्याला मुख्यमंत्री म्हणाले, बाबा राजकारण करू नको. आता व्यथा मुख्यमंत्र्यासमोर नाही मांडायच्या तर कोणाकडे मांडायच्या, आणि व्यथा मांडणे हे काय राजकारण नाही. आणि म्हणून मी सुद्धा काही राजकारण करत नाही, पण सरकारला सांगतोय मी की तुम्ही जी काही मदत देऊ करता ही काही उपकाराची नाहीये, ही शेतकऱ्याच्या माझ्या हक्काची आहे. आज सोन्यासारखं पीक त्याची माती होऊन गेलेली आहे, जमीन खरडून गेलेली आहे. ही खरडून गेलेली जमीन पुन्हा कसण्यासाठी किंवा पुन्हा पीक द्यायला योग्य करण्यासाठी 2 ते 3 वर्ष लागतील किमान. खर्च किती येईल हे तुम्हाला माहिती, आणि तो खर्च बघितला तर आता जी काही मदत होणार आहे ती म्हणजे काय न केल्यासारखीच मदत आहे. बरं पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्यांचा असतो. अजित पवार आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांनी कुठेतरी आज का काल बोलले की आम्ही, आता ते त्यांचे शब्द मी काय वापरत नाही कारण त्यांचं ते त्यांना जाऊ दे, लाडक्या बहिणींसाठी 45,000 कोटी देतो वर्षाला. आता लाडक्या बहिणींना 45,000 कोटी रुपये जरी खर्च करत असतील तरी 1,500 रुपये महिन्याभरामध्ये लाडक्या बहिणीच्या भावाचं घर आणि बहिणीचं घर चालणार आहे का आता? मग कोणाला तुम्ही थापा मारताय, कोणासाठी काय उपकार करताय? तर पैसे कुठून आणायचे? डबल इंजिन सरकार आहे ना. जा सगळेजण पंतप्रधानांकडे. कारण कोरोनाच्या वेळेला जो PM केअर फंड तुम्ही ऐकला होतात ना, लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा केले गेले. महाराष्ट्रात लाखो कोटी दिले गेले. भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्याच्यात फंड दिला होता. जा प्रधानमंत्री जो काय फंड आहे त्याच्यात PM केअर, प्रधानमंत्री मदत निधी, त्याच्याबद्दल कोणालाच माहिती दिली जाते. आणि लाखो कोटी त्याच्यात गोळा झालेले आहेत. आणा ना 25,000 कोटी तिथून आणा, 50,000 कोटी आणा, आणि माझ्या शेतकऱ्याला केवळ मराठवाड्याचे नाही तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करू शकाल एवढा पैसा, त्याच्यावर कित्येक पटीने जास्त पैसा हा PM केअर फंडामध्ये. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजच आणखीन एक बातमी आली की बिहारमध्ये आता ज्या निवडणुका येऊ घातल्या आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये दिलेले आहेत बिहारच्या. मग माझ्या महाराष्ट्राला काय निवडणुका नाहीत म्हणून तुम्ही देत नाहीत? महाराष्ट्राला किती पंतप्रधानांनी मदत केली की नाही मला कळलेलं पण नाहीये. पंतप्रधान इकडे येणार की नाही मी तर तेही त्यांना सांगितले की तुम्ही महाराष्ट्रामध्ये या, मराठवाड्याचा दौरा करा आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याला समेत महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला तुमच्या PM केअर फंडातून कर्जमुक्त करा, केंद्राचा पैसा द्या. आणि जो माझा महाराष्ट्रातला शेतकरी, मला कोणीतरी विचारले राष्ट्रीय आपत्ती आहे का, म्हटलं का नाही? कारण महाराष्ट्रातला शेतकरी जो धान्य पिकवतो, अन्न पिकवतो, ते देशभरात जात असेल तरी राष्ट्रीय आपत्ती का नाहीये? पंजाबमध्ये झाली, आपल्याकडे झाली, आणखीन काही ठिकाणी होते. फक्त या गोष्टीसाठी आपल्याला हिंमत खचून चालणार नाही. मी अनेक तुमच्या समोर येण्याच्या आधी सगळ्यांना सांगतोय, तेच तुम्हाला सांगतोय की आज तर मी फक्त सरकारला बोललोय कर्जमुक्त करा, शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, 50,000 रुपये हेक्टरी त्याला ताबडतोब मदत करा, कुठेही अटीतटी शर्तीच्या मर्यादा त्याला टाकू नका, पंचनाम्याचं भाकड कथा आम्हाला सांगू नका. शेतकऱ्याला मदत ही मदत नाही, हे आपलं कर्तव्य आहे. जसं मी केलं होतं, करायचं म्हटलं तर करून दाखवू शकतो.
तर तसं तुम्ही करा. आणि जर तुम्हाला त्यांनी कर्जमुक्त करण्याची घोषणा येत्या काही दिवसात नाही केली तर तुमच्या खांद्याला खांदा लावून मी स्वतः शिवसेना पूर्ण मराठवाड्याच्या रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. मात्र एक गोष्ट करा की कोणी आत्महत्येचा विचार करू नका आणि आपल्या बाजूच्याच घरामध्ये आत्महत्या झाल्या जरा त्या घराला एक धीर द्या, कारण त्यांचं दुःख फार मोठं आहे. बाकीच्या गोष्टी सरकारच्या मानगुटीवरती बसून वगैरे आपण करून घेऊ, पण घरातलं पोर गेल्यानंतर ते दुःख आणि ते संकट फार मोठं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या आपुलकीच्या भावनेतून त्या घराकडे जरा लक्ष द्या, थोडंसं एक कुटुंबियांना सुद्धा धीर द्या. आणि जर तुम्हाला कोणी असं वाटलं की इतर तुमच्या आजूबाजूच्या गावात कोण आत्महत्या करायचा विचार करत असेल तर त्याला सगळ्यांना त्या विचारापासून परावृत्त करणं ही एक जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय. ठीक आहे, मी बोलले ते बरोबर वाटले तुम्हाला? तर धीर खेचून देऊ नका. निवडणुका येतील, निवडणुका जातील, मला नाही परवा, पण माझा शेतकरी जगला पाहिजे. त्याच्यासाठी मी निवडणुकीची पर्वा न करता मी तुमच्या सोबत आहे हे सांगायला तुम्हाला आले. सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. जय भवानी. एक 8 दिवस